याचे कवी आहे डॉक्टर संजय ढोले. थोडक्यात कवी संजय विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून विज्ञान कथा प्रसिद्ध आहेत. प्रतिशोध, प्रेमाचा रेणू, अश्मजीव, संकरित, अंतराळातील मृत्यू हे विज्ञान कथा संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. आपण आपल्या धड्याकडे बघू. यामध्ये राजू हा खोडकर व जिज्ञासू वृत्तीचा मुलगा आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगड धोंडे गोळा करण्याची आवड आहे. एके दिवशी रात्रीच्या वेळी राजूला एक अनोखा दगड मिळतो. या अनोख्या दगडाबाबतची माहिती आपण काल्पनिक विज्ञान कथेतून जाणून घेऊया. धोंडा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? धोंडा म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती? धोंडा काय माहिती? धोंडा म्हणजे दगड. काय धोंडा म्हणजे काय? दगड. राजू चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा, सतत काही ना काही उद्योग करणारा, खूप प्रश्न विचारणारा. एक भागिले एक म्हणजे किती, 0 भागिले 1 म्हणजे किती, यात फरक काय, सूर्याचं तापमान किती असे प्रश्न विचारून हुंडावून सोडणारा हा राजू. रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असे. आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले होते. संधी प्रकाश अंधू होऊ लागला. राजूला एक दगड उचलून बॉलिंग करावी कसा फेकून रस्त्याने चालत होता. अचानक एक गुळगुळीत दिसणारा पण स्पर्शाला खरखरीत असा दगड राजूच्या हाती आला. त्याने तो नेहमीप्रमाणे फेकला, पण तो घरगरला न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. गाडीला ब्रेक लागावा तसा राजूला आश्चर्य वाटला. तो थोडा वेळ थबकला. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला? त्याने दुसरा धोंडा उचलला. खूप जोर लावून त्याने तो फेकला, पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत दगडापर्यंत न पोहोचलेला पाहून राजू थोडा धास्तावला. धास्तावला म्हणजे काय? ऐक ना माहिती का? कोण सांगितलं? उभारून सांग. धास्तावला म्हणजे काय? घाबरला. बस अगदी बरोबर. घाबरणे, भीती वाटणे. त्याला काहीच कळत नव्हते. हा अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला हा भ्रम असू शकेल म्हणून त्याने थोडा धोंडा पुन्हा फेकण्याचा ठरवलं. या वेळेस तो गुळगुळीत दिसणारा पण खरखरीत वाटणारा धोंडा त्याने उचलून पूर्वीपेक्षा खूपच कमी बलाने फेकला आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं जशी उड्या मारत जातात, जसं तुम्ही खेळायला कशी बाहेर जातात तसा हा पण. तसाच तो धोंडा पूर्वीपेक्षा उंच उड्या मारत गेला व थांबला. राजूला या नवीन धोंड्याची थोडी गंमत वाटली. एक नवीन खेळणं आपल्या हाती लागल्याचा